पक्क आहे ना? खरं सांगू का बहिणी, तुम्ही जात लबाडाचं खास एक नंबर लबाड जात राहाय. याचा गाणं आमना तोंडायचा मग एक काकू गाणं म्हण राहते नवर देऊन करता. ना म्हणा दादा उन्हा निमित्ते समजी गवुना माय म्हणा हिरो उन्हा ना म्हणा बापू ना निमित्ते समजी गवुना माय म्हणा गोविंदा उन्हा. मी म्हणतो आपल्या मुंबई जाणं काही शक्य होत नाही, गाव मग गोविंदा यायला देखील येऊ म्हणतो. थंडा पाणी काही अंग होईल ना गोविंदा खाना मी गो जे काकू गाणं म्हणतात ती काकू मला गोविंदा काढू होईन म्हणतं. तो लाईट ना खाली उभा होता तर ती की नाही इथला नियागार होता म्हणता गोविंदा आहे तू ना तो समोर भरोसा झुपली घ्यायचा जातवर एक नंबर पुढे बस. हो बराच गा. हा कानबाई माता बसरतस ना तुमनाकडे. हा बसरतस ना. कितला वर्षानंतर येस कानबाई रोट कितला वर्षानंतर करतस तुम्ही? 3रा वर्षाले बरोबर आहे ना. हो म्हणजे 3 वर्ष नंतर येस. कितला दिन रास कानबाई माता? वरीस 1.5 वरीस. हा फक्त रात ना मुक्काम रास बरोबर आहे ना. बहिणी सोन आज ना कीर्तनकार म्हणीस नाही अजिबात ऐका नाही. तुमना भाऊ आहे तुमना पोरगा आहे असं समजीन ऐका ना बरं. राग करा नाही आज. हां तुमना भाऊ बोल रहा ना तुमना पोरगा बोल रहा ना असं समजीन ऐक जात आज ना देऊन. हो बहिणी सोन तुमना पाय पडस हो सोन चिडे सोन. जी कानबाई एका रात्रीचा मुक्कामाला येते. रात्रीचा मुक्कामा पर पूर्ण गावात गाजा वाजा आहे बरोबर आहे ना. एकच रात ना मुक्काम लियस पण अख्खा गाव मा गाजा वाजा. हो याना माही संदेश काय लेना आहे सांगू का तुमले. जसं कानबाई माई एकच रात ना मुक्काम ठेवत अख्खा गाव मा गाजा वाजा तसा अंडेर बेटीने जर संसार चांगला होईना रातच भर माहेर मा मुक्काम करू. राग नाही यावून बहिणी सोन तुमले कारण माले ना गागर पडी आकला सवयशी. रातना मुक्काम जर राही ना पोरना. हा काका चुलता वा रे दिदील बोला रे बहिणी येले रे वा रे. नाही ते बाकीने पुरी संसारात जर काय असेल संकट काहीतरी लोक त्रास देणारे असतील नवरा दारुडा असेल वगैरे असे प्रॉब्लेम्स असतील तर ठीक आहे हे मान्य करून घेऊ. पण बट चांगलंच आहे नवरा भेटायला दाळेचे रात 2 रात राहील लगेच निघ जाऊ. बाकीने बाया फोन करी सांगते मन का नाही चित लागे 8च्या दिन राही जाऊ का माय. बाईनं लग्न झाल्याच्या नंतर जीवनात संकट असेल तर राहिली तर अडचण नाही पण सर्व सुखाचं. आणि जर का मायर मा बिनकामने 8-8 15-15 दिन राहिनी वजन राहत नाही अंडेर बेटीले मग भाऊ जाय चालता चालता लात मार देस. आणि मग सांग हाय माय ताई मन ध्यान नाही हो माय तुम्ही बसला ध्यान नाही तू चांगलीच गोमाल देनी ना ध्यान नाही काय. कानबाई माता येते रात्रीचा मुक्काम आहे. तसंच बाईने माहेर मग सुद्धा रातनात मुक्काम करायला पाहिजे. जर पंढरपुराचा मालक सडगाव मध्ये कीर्तन चालला आणि सडगावच्या कीर्तनात जर का पंढरपुरावरनं पंढरपुराचा मालक कीर्तनात येतोय मग माझ्या गावाची माझ्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे माझी कानुबाई माता येतच असेल नाही का. जिथं भगवंताचं नामचिंतन चाललंय तिथं माझी कानुबाई माता आमची नांदुरी गडाची सप्तशृंगी माता येतच असेल. आणि जर मी कानादेशातला पुत्र आहे कानादेशातला सुपुत्र आहे तर माझं कर्तव्य बनतं की माझ्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे आमची कानुबाई माता तिचं आगमन झालेलं आहे कीर्तनात असं मी म्हणतो. आणि जर आलेली देवी आहे तर देवीचं स्वागत झालं पाहिजे. फक्त अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात आणि मग चिंतनाकडे वळूयात. हे आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली या बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली या बसून घ्या. हो आई खेळत आली यान मायला कुशाल खेळूया. आई खेळत आली यान मायला कुशाल खेळूया. आई खेळत आली यान कुशाल बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली या बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली या बसून घ्या. ओ माय खेळत आली यान मायला कुशाल खेळूया.
नगडे संचिता वाचून करावे ते म्हणे समाधान म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा प्रस्तुत हेरी विठ्ठल विठ्ठल हरी भुगतो नगडे संचिता वाचून करावे ते म्हणे समाधान म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरु जगतवंदनी संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडसस्थानी शोभणारी तुकोबाराय महाराज आणि हो तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुम माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे विठ्ठल विठ्ठल कार्यक्रम किम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना घ्यायचं तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली सडगाव नगरी आणि सडगाव नगरीमध्ये कार्यक्रम किम निमित्ताने तर सगळ्यांच्या परिचयाचे असणारे सगळ्यांचे जिव्हाड्याचे सगळ्यांचे जवळचे असणारे कैलासवासी वनाजी चिमन हालोर यांचं प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने कीर्तनाचा योग आहे विठ्ठल कार्यक्रमाचे आयोजक बाबांचे 2 चिरंजीव आणि 1 मुलगी बाबांचे चिरंजीव आहेत हरिभक्त परायण अण्णाजी वनाजी हालोर श्री धनराज वनाजी हालोर सौ अनिताबाई प्रकाश पद्मर सर्व गावातील गावकरी मंडळी असतील सगळे तरुण भाऊ असतील सगळ्यांच्या नियोजनाखाली कीर्तनाचं आयोजन आहे आणि खरं तर हे कीर्तन मला कमीत कमी 7 महिन्या आधीचं दिलेलं आहे ही तारीख कमीत कमी 7 महिना पहिले देऊन ठेवलेली आहे मला तर या गोष्टीचा आनंद वाटतोय सडगावमधनं बरेच फोन आले मलाही वाटत होतं साहेब मलाही वाटत होतं मी सडगावमध्ये गेलो पाहिजे पण कसं असतं माहिती आहे का अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधी ना ज्या दिवसाची सेवा तुमची जिथं लिहिलेली तिथं भगवंत बरोबर आणून सोडतो कदाचित आत्तापर्यंत सेवेचा चान्स नव्हता हा पहिला चान्स असेल माझा आणि सेवा करण्याची संधी मला उपलब्ध करून दिली बाबांचे चिरंजीव आणि इथं आल्याच्या नंतर एवढा आनंद वाटतोय महाराज कसं असतं माहिती आहे का मज या जातीचे मज भेटो कोणी त्या युक्तीप्रमाणे इथं सगळे जीवाभावाचे लोक भेटलेत मला जसं गायनाला साथ करतायत माझ्या जिव्हाड्याचे माझ्या खूप जवळचे असणारे सगळ्या गोष्टींना सांभाळून घेणारे आमचे माऊली बाबा असतील आमचे श्राम बाबा असतील परशुराम बाबा असतील सॉरी मी ते नावात घोड होतोच माझा हो आमचे परशुराम बाबा असतील जे पेटीला साथ करतायत तुमच्या गावातले चांगले जवळचे नातेवाईक आहेत पण आमच्यासाठी आमचे पाटील साहेब म्हणजे गोरख पाटील महाराजजी तुम्ही सुद्धा कीर्तनाला आलात थँक्स अँड धन्यवाद कीर्तनासाठी उपस्थित आपल्या गावाची श्रीमंती जसं की आपण म्हणतो ना नम्र झाला भूता त्याने कोंडिली अनंता नम्रता धारण करून बसणारे आमचे सगळ्यांचे जिव्हाड्याचे असणारे सगळ्यांच्या हृदयावर राज करणारे आमचे भगवान बाबा आणि आमचे मारू बाबा हां दोघंही कीर्तनकार बाबा आहेत खरं तर कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनाला जाऊन बसत नाही आणि बसत असतील तर त्यांच्या इतकं ज्ञानी कोणी नसावं कारण अपुरा बरेल अंडा कव बी डबकस हो जो पुरा बरेल राहिना ना हो तिथला का पैतत नाही तो असा डबकत नाही का तसं आमचे कीर्तनकार असल्यावरही बाबा तुम्ही कीर्तनाला आलात खूप खूप धन्यवाद मृदंगाला साथ करतायत आमचे रोहित बाबा ऋषी बाबा हां ऋषी बाबा वसनं थोडंफार बोळ असतो आता वयमानुसार काय ध्यान माझे माणूस पत्रकार साहेब माझा मित्र गाडी चालवत होता गाडी चालवत असताना कॉलेज सुटलेली सगळ्या कॉलेजच्या तरुण पोरी जात होत्या आता पोरी जाईल आणि त्यात अहो काही कंट्रोल वहिनीने डायरेक्ट एक पोरले ठोकी दिली आता बट्या पोरीसनी गर्दी करी याला काही सुधरीने काय सांगून काय नाही तो म्हणे ओ बहिणी सोनार आहे काय मारू नका मी एकला माणूस काय करू क्लोज धरू ब्रेक दाबू का काय करू तसं आता मी बी काय 1-2 नाव उलटच येतं होईच म्हणा पण खरंच मला आनंद वाटतो इथं आल्याच्या नंतर सगळे जीवाभावाचे सगळे भजनी मंडळ सगळे परिचयाचे आहेत पण कसं आहे ना प्रत्येकांची नावं घेणं काही शक्य होणार नाही जरबट असं नावे लेवाल गो इथं बरेच बाहेर गावावरनं आलेले आहेत लोक
जर त्यासनं पटासा नावे लेवानं म्हणा तुम्हाला बी नावे लेवानं म्हणा आणि जर एक दोन सुटीच घे बशी बशी बाकी ना शिलगाव रे तो बी चिकना चिकना नाही झाला म्हणून सगळ्यांची नावं घेत नाही. आणि जर समजा बट्टासना नावे लेवानं म्हणा नावे वाचा मग 2 तास पुरा होई जातील. तुम्ही सांगतात सकाळी कीर्तनकार येलो होतं का बाट येलो होता आमले समजणं नाही. म्हणून आता सगळ्यांची नावं घेत नाही. आलेले सगळे श्रोतेगण खास करून माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे आमचे आकलाडकर मंडळी आमचे रिटायर फौजी बापूसाहेब असतील आमचे मनोज दादा असतील आमचे माझे लाडके शिष्य म्हणजे आमचे मिलिंद दादा मनोज दादा सगळीच लोक जीवाभावाचे आहेत. यूट्यूब चॅनलचे मालक माझे विजू भैया आहेत. दादा सोबतच आहेत. अच्छा दोन्ही जण संगीत आहेत तुम्ही. हां कुंडाना नाहीत तुम्ही मग सांगी बिनार नाहीत तुम्ही. विठ्ठल हां साऊंड सिस्टीमचे मालक. साऊंड सिस्टीम छान आहे. मला पहिला प्रश्न असतो साऊंड सिस्टीम कशी असेल आणि ती बी सडगावमा म्हणजे साऊंड सिस्टीम चांगली वाजवणारा म्हणणारा बी चांगला आहे ऐकणारा बी चांगला आहे. तुम्हाला चेहरा बट सांगी घ्या इतका भारी लोक बसेलेत टवटवीत आणि प्रफुल्लित चेहरा करीन बसेलेत बाबा. असं वाट राहिना ना असा लोक जर राहणार ना मन बिचित लागस काय ना हसत खेळत राहावं माणूसने. हो कारण कसं असतं माहिती का हसतो त्याला रोग नसतो आणि जो हसत राहिना ना आपले पक्का विश्वास आहे तरुण भावांना अजिबात अशुभ शब्द बोलणार नाही. पण ज्या 60 ना पुढला काका आहे त्यातले सांगा आपला कीर्तनमा जर मनाबद्दल द्वेष नाही ठेवा तुम्ही मनमा कोणीतरी आपला पोऱ्या आहे आपला परिवारना पोऱ्या शिकितलं बारी बोलरा ना असं जर ऐका ना तुम्हाला घरना पोऱ्या समजेश नाही. प्रत्येक 60 वर्षना पुढला बाबा सांगा 6 महिना तुमल्या आटेक्या आणि रव्यानी गॅरंटी. तुम्ही म्हणशात बुवा मग 6 महिन्यानंतर काय करा ना 50 दी टाका ना मला जग नाही मग पैसा निकडे काय टाका ना. विठ्ठल विठ्ठल आमचे दादा स्त्री पण बऱ्याच ठिकाणी माझ्या कीर्तनाला येतात. गाव कोणचा आपला कुसुंबा इथं सडगावचे आलेले ना तुम्ही माझ्या कीर्तनाला. वा वा छान. भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण आलेले माझ्यापेक्षा ज्ञानामानाने गुणाने मोठे असणारे प्रत्येक साधूच्या प्रत्येक ज्ञानीच्या पायाला स्पर्श करतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठल अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबाराय ज्यांची 65 लाखाची जागी लोकांना दान करावी ती तुकोबाराय. कोण तुकोबाराय जाडोनी संसार वैसले अंगणी ती तुकोबाराय. कोण तुकोबाराय संसाराच्या नावे घालून या शून्य ते तुकोबाराय. आणि ते तुकोबाराय या अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना संदेश देत आहे. भैया जर जीवनामध्ये काही संकट आलं तर संकटाला घाबरून माघारी फिरून येऊ नका. कसं आहे ना जर आपलं काहीतरी कर्म चुकलं असन तर ते आपल्याला भोगावं लागणार आहे. मग कर्म करत असताना मागचं कर्म काय आपल्याला माहित नाही पण आता पुढचं कर्म करत असताना सावधगिरी बाळगायची. कारण जशी सावली साथ सोडत नाही तसं कर्म साथ सोडत नाही. म्हणून कर्म करत असताना जरा सावधगिरी बाळगायची. उदाहरण म्हणून सांगेल जर तुम्ही दर्या खोऱ्यांमध्ये गेलात दर्या खोऱ्यांमध्ये गेल्याच्या नंतर जर तुम्ही आवाज दिला राधे तर दर्या खोऱ्या तुम्हाला 2 ते 3 वेळेस म्हणतात राधे राधे राधे. दर्या खोऱ्यांमध्ये जाऊन जर म्हणलात तुम्ही राम तर दर्या खोऱ्या 2-3 वेळेस तुम्हाला रिप्लाय देतात राम राम राम. बरोबर आहे ना. तुम्ही चांगलं बोललात म्हणून दर्या खोऱ्या सुद्धा तुम्हाला 2 वेळेस तुम्ही एकचदा बोलले पण 2-3 वेळेस राम राम म्हणलं तुम्हाला. बरोबर आहे ना. पण त्याच दर्या खोऱ्यांमध्ये तुम्ही चुकीचा शब्द जर बोललात ना तर चुकीचं तुम्हाला ऐकावं लागेल. पहिले म्हणलात तुम्ही राम तर दर्या खोऱ्या आपल्याला 4 वेळेस राम म्हणतात. तुम्ही जर राधे म्हणलात दर्या खोऱ्या रिप्लाय देतात 4 वेळेस 3 वेळेस राधे राधे. आणि तुम्ही जर तटे म्हण नीच तर दर्या खोऱ्या काय म्हणतो मन सोन चिड वा म्हणा बाबा आता आहे बाबा असं म्हणस. तुम्ही जे म्हणणारा तोच रिप्लाय तुम्हाला मिळणार आहे. म्हणून कर्म सुद्धा तसंच आहे. अजून उदाहरण म्हणून सांगेल पत्रकार साहेब आपण आता गव्हाची पेरणी केली. काही लोक लेट करतायत. समजा गव्हाची पेरणी करताय. गव्हाची बॅग किती किलोची असते हो दादाश्री 40 किलोची. 40 किलोची बॅग जर तुमच्याकडे बैलगाडी नसेल किंवा मध्ये रस्ता नसेल जायला 4 व्हीलर किंवा बैलगाडी तर तुम्ही मोटरसायकल कन हळूहळू घेऊन जातात. बरोबर आहे ना.
40 किलोची बॅग घेऊन जातात, पण जेव्हा कापतात आणि मशीन मध्ये गहू काढतात तर मोटरसायकलवरच व्हायला येतच का? मग डायरेक्ट ट्रॅक्टर, बरोबर आहे ना? मग असं लक्षात ठेवायचं, 40 किलोची थैली तुम्ही पेरून आलात, बॅग पेरून आलात गव्हाची, फक्त पेरणी करत असताना 40 किलो पैरात, पण लयताना 40 क्विंटल लय आणि ताकद ठेवतात. तसंच कर्म आहे, जितलं करू ना त्यापेक्षा 4 पटनं भोगणं पडत. गेले कर्म झाले कोटी भोगाले, गेले कर्म झाले कोटी भोगाले, गेले वा माऊली बाबा, गोड प्रमाण घेतलं. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजली मेली ऐसे किती. जे तुम्ही पेरणारा ते चुकवणारा, जे पेरणार आहे ते चुकवणार आहे. जसं तुम्ही वावर मा जर येड्या बाबू इलाय देणार, येड्या बाबू उगेल शेत तुम्ही आंबा तोडाल जशात तरी आंबा भेटेल का? कारण शेतात येड्या बाबू शेतच, जटे येड्या बाबू शेत तटे आंबा नाशा दराने. तुम्ही जे पेरणारा ते चुगवणार आहे. त्याच्यासाठी उदाहरण सांगेल, पर भजन करा विठ्ठल विठ्ठल. भोगा भोगावाच लागतो या विषयावर बोलतोय, लक्षपूर्वक ऐका. एका कसाच्यातून गाय सुटली, गाय सैरा वैरा धावतीया, कसाच्या ती गाय लागत नाही. कसायच्या लक्षात आला, हाताकन गाय सुटल्या, आता गाय मला घावत नाही, मला सापडणार नाही. कसाई गायच्या मागे धावत होता. गाय असं नदी काठीनं पडत होती. आता नदीला एक ब्राह्मण स्नान करत होते. स्नान करणाऱ्या ब्राह्मणाकडे बघितलं कसाई दादाने, आवाज दिला, ओ ब्राह्मण दादा ऐका ना, माझ्या हाताकन गाय सुटली, गाय मला घावत नाही, तेवढी गाय द्या ना म्हणले धरून. आता ब्राह्मण दादा गंगेवर स्नान करताय, पण स्नान करता करता उठले आणि गायीच्या समोर गेले. गायीच्या समोर गेले, दोघं हात आडवे केले. कसाई दादांना आवाज दिल्यामुळे ब्राह्मण दादाला यावं लागलं. जाऊन गायीच्या समोर उभे राहिले, दोघं हात आडवे केले. दोघं हात आडवे केल्याच्या नंतर गायी जागीच थांबली. थांबल्याच्या नंतर कसाई दादाने यावं गायीला धरावं, धरून घेऊन गेला. त्यानं काय केलं असं, काय केलं असन दादा? कापली असन आणि खाल्ली असन, बरोबर आहे ना? मला हिंदू धर्माच्या लोकांना संदेश द्यावा वाटतोय, गो हत्या करणाऱ्याला सोडू नका, या मताचा मी पण आहे. गायी मारणाऱ्याला सोडू नका, या मताचा मी सुद्धा आहे, तुमच्या मताशी सहमत आहे. पण मला एक सांगा, जर एखादा गायी कापणारा गायी कापतोय, तुम्ही त्याला मारताय, ठीक आहे, मला असं दाखवा एखाद्या मुसलमानाचा गोशाळा, मुसलमानानं 200-400 गायी पाळल्या आहेत, बघितलंय का? गायी कोण पाळतं? शेतकरी. गायी विकणारा कोण? आणि मग त्यासले मारीन चालीन का? अरे तुम्ही लोकांनी हे धरून ठेवलंय फक्त दुसऱ्याचा दोष काढायचा. कधी हा विचार करा की आम्ही शेतकरी आज शपथ घेतो, आजच्या नंतर कसाईला गाय विकणार नाही, अशी शपथ घ्या. पण आपले ना घरनं उघडून परायला लुगडा करायला सवयचे. हा, स्वतःच्या नजरेतली घाण स्वतःला कधी दिसत नाही, कधी एकदा. आणि गुन्हा मान्य करा आणि ताकद ठेवायला पाहिजे. मी कोणाला सपोर्ट करत नाहीये, पण मन असले बोलाशिवाय राहत नाही मी. माझं बोलणं कळत असेल तुम्हाला. तुम्ही कसाईला धरणं मारणं ठीक आहे, पण एकदा हा विचार करा की ज्याने तुले गायी केले त्यानं नाव सांग, त्याला बिकून चालणार आहे.
बरोबर आहे का नाही? बरोबर आहे ना? तुम्ही 2-4 हजारनी करता जर गाय विकी टाकतस होती ना, अरे ज्या हिंदू आपण तिले माय म्हणतस आणि ती मायले जर 2-4-5 हजारनी करता इकतच होती ती आपला इथला नीच आपणच येतस. विठ्ठल विठ्ठल पण खरं सांगू का, मला खरं खरं बोला ना आवडस साहेब, खरं खरं बोला ना आवडस. आणि बराच लोक म्हणा खरं बोलामुळे पचच नाही. हो, खरं जर बोलाल घेन सगळी माय सुद्धा सांगस तू मन पोटना नाही शे असं. सगळी माय सैन करलेत नाही त्या लोक काय करतील. पण म्हणत तू असं असे मी लोकेशले काय रागी राहणार काय मला काय घेणं देणं नाही. हो, बुडत हे जण न देखवे डोळा येतो कळवडा म्हणून या धर्माच्या हात म्हणून हक्काने बोलतो. आणि मला आवडतं बोलायचं. मग नंतर तुमले राग देऊ ना तुम्ही म्हणा काय करली शा हा उजी वगैरे पुढली तारीख देवात नाही यांवर तुम्ही काय करू शकतस म्हणा. आणि पुढली तारीख नाही करता आपण तोल ना धंदा करतात बी नाही. कारण आपली दुकान आहे बरे भाऊ गिराईकच गिराईक. विठ्ठल विठ्ठल कसाई दादाच्या हातून गाय सुटलेली. या गाय सापडत नव्हती. ब्राह्मण दादा स्नान करताय. स्नान करणाऱ्या ब्राह्मण दादाला सांगितलं ब्राह्मण दादा माझ्या हाताकडून गाय सुटली, गाय मला गावत नाही, तेवढी गाय धरून त्या ब्राह्मण दादाने येऊन गायच्या समोर उभं राहावं. दोघं हात आडवे केले. गाय जागीच थांबली. कसाई दादानं धरलं घरी घेऊन गेला. कापून खाल्लीच असल. आता चला पुढे. एक वारकरी वारी करीत होता. वारी करीत असताना एका गावी मुक्कामाला थांबला. थांबल्याच्या नंतर एका तरुण स्त्रीनं बघावं आणि वारकरी बाबाला म्हणावं बाबा कुणाका चालला तो? काय नाही लेकी बोलू नका. कुणाका चालल्या? वारकरी बाबा कुणाका चाललात? काय नाही की पंढरपुराला जातोय. म्हणले तुम्ही मुक्कामाला आहात? म्हणले हो बाई. बाबा असं करा ना माझ्याकडे 2 घास जेवायला या ना. वारकरी बाबा म्हणतो बेटा पंक्तीत पण जेवायचं आणि तुझ्या घरी पण जेवायचं. म्हणले तुझ्या घरीच येतो लेकी जेवायला. आता वारकरी बाबाला ती बाई घरी घेऊन गेली. जेवणाला बसवलं. जेवण वगैरे झालं. वारकरी बाबा घरातून काढता पाय घेता तोपर्यंत त्या बाईनं विचारलं बाबा कुणाका चाललात? काय नाही की आता जेवण झालं मंदिरावर झोपाया चाललो. बाबा तुम्ही मंदिरावर झोपणार आहात? म्हणले हो बाई. बाबा असं करा ना मंदिरावर झोपण्यापेक्षा आम्ही घरामध्ये 2च नवरा आणि बायको आहेत म्हणले इथं झोपा ना. वारकरी बाबा म्हणतो बाई मंदिरावरही झोपायचं आणि त्या घरी पण झोपायचं. तुझ्या घरीच झोपतो लेकी. आता बाईनं काय केलं पुढच्या रूम मध्ये वारकरी बाबाला आसन टाकलेलं आहे झोपायला. मागच्या रूम मध्ये 2 नवरा आणि बायको झोपलेले आहेत. दृष्टांत सांगत असताना मला फक्त सिद्धांत पटवायचा आहे. काही लोकेशले चांगला माबी चवणं काढान सवय राशनी काही नजरेतली चांगले रास वाईट माय बी चांगलं काढलेतच. या असं उदाहरण देवानं मला गैर आवडत. संसारी बाई जर राहिनी जी बाई संसार करणार आहे ना नवरा जर कधी मेतीन जोडी लई उन्हा ना मेतीन भाजीन जोडी सडेल बी राहिने तरीच संसारी बाई आहे ना निवडी नावडीशी बरोबर भाजी बनाय टाकस. बरोबर आहे का नाही? जी बाईले संसार करा ना अक्कल नाही ना 2 काळ्या का सडेल होय ना बटी फेक दे फेक दिनी समजिले हो संसार ना काय टाया नाही रे भू उदड माप कामे रे आप पाडे. पण ज्या बाई संसार करणार त्यांना मनशिली चालीन बरोबर चांगलं काढीन भाजी बनाय टाकस. मी एका बरं सांगितलं ज्या व्यक्तीला चांगलं घ्यायचं असेल ना तो चांगलं बरोबर काढतो वाईट बरोबर फेकतो. जसं बाजारामध्ये बियर बारची पण दुकान असते आणि आईस्क्रीमची मलाईची पण दुकान असते. बरोबर आहे ना? हां आपण ठरवायचं कोणता दुकाननी पायरी चढा ना असं. हाटे मोकला जण गुंगाय जात तिने बाई मजा नाच 6 वेळेस गड्या मारा. दोन्ही जर बेवडा पटेल होती ना अरे रे येडा येते त्यांबरचे काय लागत रे. आणि जर बेवडाच मावी इज्जतदार राहतच बाकी ना हो तिने बाई आपलं काढ रे भावडेव बाई ना त्या पुढे का आपलीकडे बघतीन रे चिलगाव बघून बाई यान दळगाव बा आपलं नाव. दृष्टी अगर चांगली असेल ना तर सृष्टी चांगली दिसते. फॉर एक्झाम्पल जर नजर चांगली असेल दृष्टी चांगली असेल तर आपण किचडमध्ये कमळ बघू शकतो. नजर चांगली असेल तर किचडमध्ये कमळ बघू शकतो. पण नजरेत जर दोष असेल ना तर चंद्रात पण दाग दिसतो. बघायचं आपल्याला काय बघायचंय विठ्ठल. ऐका वारकरी बाबाला सांगितलं बाबा महाकडे जेवलात ना आता महाकडे झोपा ना. वारकरी म्हणतो लेकी अडचण नाही मंदिरावर झोपण्यापेक्षा तुझ्या घरीच झोपतो म्हणला. आता वारकरी बाबाला पुढच्या रूममध्ये बेड टाकलेले आहे. 2 नवरा बायको आतल्या रूममध्ये झोपलेले आहेत. ऐन मध्यरात्री बाईच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली. लक्षपूर्वक ऐका.
हां, हे काही फेकाऊ गोष्ट सांगत नाहीये, संतांचं चरित्र आहे. आता बाईच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली. बाईच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली. मध्यरात्री बाई उठली नवऱ्याच्या जवळून आणि वारकरी पुढच्या रूम मध्ये होता. वारकरीच्या जवळ आली. वारकरी बाबाला म्हणते, वारकरी बाबा हो उठा. का ग बाई काय झालं? बाबा माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी म्हणतो, बाई तुम्हाला जेवायला आणलं तो वर वाटत होतं बाई काय संस्कार्या, मला झोपायला जागा दिली, वाटत होतं पोरगी काय पार मारती का, वर तुझ्या मनामध्ये असली गाणाडी विचारायचा. म्हणले बाई मी वारकरी, आमच्या मनामध्ये असली घाणेरडी विचार येत नाही आणि सगळ्यांच्या पाया पडून माफी मागून बोलेल महाराज लोकांच्या, वारकरी लोकांच्या, माळकरी लोकांच्या आणि टाडकरी लोकांची. सगळ्यांची जाहीर माफी मागतो, पण मला खरं बोलायला अजिबात घाबरत नाही. हो, खरं बोलायला घाबरो बी नाही. आमच्या तुकोबरायांची शिकवण आहे. वारकऱ्यांचा पहिला नेम, जाई हो तू माते न करी साया स्वामी विष्णुदास. आम्ही तुकोबरायांचे नियमाचं पालन करणारे वारकरी आहोत. आमच्यासाठी परस्त्री आमची माय, आमची बहिणा. वारकरी असेल त्याच्यासाठी, माळकरी असेल त्याच्यासाठी, टाडकरी असेल त्याच्यासाठी, जो वैष्णव आहे त्याच्यासाठी परस्त्री म्हणजे आमची माय, आमची बहीण आहे. आणि जर गळ्यात माळ असेल, गळ्यात माळ असल्यावर जर परस्त्रीला वाईट नजरेनं बघत असेल तर तो खानदानी माळकरीच नाही, त्याच्या रक्तात भेसळ असली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल वारकरी बाबा सांगतो, बाई अगं असली घाणेरडी कामं आम्ही करतच नाही. बाई म्हणते, वारकरी बाबा ज्ञानाच्या गोष्टी सांगू नका, माझी इच्छा पूर्ण करा. बाय वारकरी बाबाचं लक्ष घरात गेलं. वारकरी बाबा सहजच म्हणले, अगं काय बाई आहेस, तुझा नवरा घरात झोपला असल्यावर तुझ्या मनामध्ये असली विचार आलीच कस काय? बाई म्हणते, तुम्हाला माझा नवरा दिसतोय वय? बाईनं काढली कुऱ्हाड, नवरा झोपलेला होता, कुऱ्हाड काढली आणि नवऱ्याची खांडच केली. महाराज झोपेतच नवऱ्याची खांड केली. आता म्हणते वारकरी बाबा आपल्याला आडवं येणारही कुणी नाही या. म्हणले आता तरी माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी म्हणतो, अग्निदेवतेच्या समोर 7 फेरे घेतले, त्या नवऱ्याला झाली नाही, आमच्या सारख्यांबद्दल काय चांगला विचार करणार आहे? असले बोलू नका मायबाप, बोलू नका, बोलू नका. कीर्तनाची मर्यादा आहे. कीर्तनी बडबड करेल जो कोणी, बेडूक होऊन येईल जन्मा. तंबाखू ओढोनी काढेल जो धूर, बुडेल ते घर तेने पापे. कीर्तनाचे नियम आहेत. तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे आहात, पण सगळ्यांच्या पाया पडून माफी मागून बोलतो, कीर्तनात व्यर्थ बडबड कुणी करू नका. व्यर्थ बडबड करू नका आज सांगलो लटकणार त्यात. आता काय दांगडो आहे भो, काय बरेल गरमात हाती गाली भो तुम्ही. अगं काय बाయ్యా, तुझा नवरा घरात झोपला असल्यावर तुझ्या मनामध्ये असली विचार आली, नवऱ्याला दाखवल्याच्या नंतर नवऱ्याची खांड केली. अगं काय बाయ్యా, ज्या नवऱ्याच्या सोबत अग्निदेवतेच्या समोर 7 फेरे घेतले त्या नवऱ्याला झाली नाही, आमच्या सारख्यांबद्दल काय चांगला विचार करणार आहे? म्हणले बाई असली घाणेरडी कामं आम्ही करतच नाही. बाई म्हणते, हाता का नवराही मेला आणि वारकरी माझी इच्छा पूर्ण करत नाही, आता काय करावं? बाईनं थोडा खेळ रचला आणि आवाज द्यायला सुरुवात केली, काका बाबा मामांची वाचवा 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 म्हणतात. गावातील लोक जमा झाली, सगळी लोक जमा झाली. तिला विचारायला सुरुवात केली, बाई अगं काय झालं एवढ्या रात्री का हुन आवाज द्यायली? त्या बाईनं सांगितलं, काका या वारकरी बाबानं माझ्या आबरूवर हात टाकायचा प्रयत्न केला, माझा नवरा मला वाचवायला आला तर माझ्या नवऱ्याला सुद्धा जीवे ठार मारलं. म्हणले या वारकरी बाबानं. खरं होतं का हो काका? ते खरं होतं का? किती खोटा आड आला. पण तुम्हाला सांगतो बरं का, जीवनामध्ये जर खोटा आड येत असेल, काही लोक देवाला कोसतात, देवबा तू बी खरा ना नाही वाक्यनाथ देवले इथला कोसतस ना. बर पावसाळ्याમાં मिरच्या सुकाडायला टाक देतं 10 पावर, 10 पावर मिरच्या सुकाडायला टाक देतं पावसाळ्याમાં देवनीची तडा चालू करत का या देवले काय देतं? देव बी काय चग नाव हो का रे त्यांना सीजन मग तू मिरच्या टाकी ना तरी आपण देवले चगेल म्हण राहा ना. मग आता चगेल देव शे का आपण? म्हणजे लोक बोलायला अजिबात जीभ चावतात नाही. हो आता आपल्याकडे जरा बरं वातावरण शिवा, काय कडे ते बोलामाच गाया दिलेतच लोके. हां बोलामाच आता मला ते सांगणं नाही, कारण म्हणे क्लिप का ते बी व्हायरल होईल जर. पण ती जनत्याना परिसरनी भाषा रास नाही का, जनत्याना परिसरनी भाषा सांगा. मग चंदनपुरी मग भाषा सांगाय घेईन, ती क्लिप चांगली व्हायरल होईल की म्हणे. हो आमचे गुरुजी आहेत ना, कृष्णा माऊली जायखेडकर, गुरुजींना जर ते जामदेवाले गेले भेटायला, त्यांना माहिती आहे की आपल्यासाठी गुरुजी म्हणजे आपले भगवंत आहेत, हे प्रत्येकाला वाटत होतं. पण ते लोक लय साधे हो, इतके साधे का माऊली बाबा? हो
परशुबाबा त्यांच्या मनात कोणाबद्दल द्वेष नाही, कधी चुकीचा अर्थही लावत नाही, एकदम साध्यापणाने जगतात ते लोक. माऊलीले सुद्धा त्या बोलत, ए माऊली चाल रे आमनाघरचे आले रे, ए माऊली एकदा वे रे. त्यास काय त्यासले घेणं देणं नाही, त्यासने भाषा वेगळी, पण त्या आयराने जर बोलत असते त्यासले एकेरी भाषा मग बोलान सवय. पण इतका जीवाडा ना महाराज. मन पहिलं कीर्तन ते सय्यद जलाल महाराज तडेच वारणा होतात ना, ताजुद्दीन महाराज. मी म्हणा जवळ महाराज ना नाव ते कायम लिहित राहणार, तेच नाव घे मला. हो, ताजुद्दीन बाबा वारले ना तिथं. तर ताजुद्दीन बाबा वारानंतर 10वा दिवसले तर ते 10वाना कीर्तन म्हणा होता. आता कीर्तन करीश नाही मी इगू का रे, आटे बी बुकी राहणार रे, आटे बी शांतता नाही रे. तुमना परजाच्या कमी सडगावनी ग्रामपंचायती किंडिंग जाऊ रे. नाही राहतच त्या गावपरात राहतं बुकणाऱ्याची बर्षाने लागू, बुकणाऱ्याची बर्ष लागान सोडली ना म्हणे इथली गर्दी जमस. विठ्ठल विठ्ठल त्या लोकेशनी भाषा एवढी साधी आणि सोपी रास ना, त्या कोणले बी एकेरी भाषा मा जर PSI जोडे बोलणं होय ना तरी त्या अशा कार्य साहेब असंच म्हणतात त्या. मन कीर्तन होय ना, आता त्यासले कीर्तन आवडणं, मग त्यासनं पद्धत अशी ना साहेब गोरख बाबा, जर कीर्तन करायचं असेल, दशक्रिया विधीचं असेल, बारशाचं असेल, तर ते पूर्ण जेवण करून रात्री बैठक बसवतात बठ्ठा गावना लोके, आणि अख्खा गावना बाया माणसे बशिसने मग निवड करतात की आपले या कार्यक्रमाला कोणता कीर्तनकार बोलावून असे. मन पहिलं कीर्तन होई जायला होतं, मग त्यासले मन नाव काय सुधरे नाही. त्या बाईशने त्या बावले सुचाड की तो दोंडायचा नाही येल होता ना, त्या महाराजले कीर्तन देणं शे. आणि नेमकं मला फोन करा, तुम्ही वैयक्तच होते किर्लोस्कर महाराज, हां मला फोन करा, हे भाऊ हे महाराज हे अरे आमना गावनं कीर्तन ले रे. तर मला तारीख देखणी पडीन महाराज. ए भाऊ ले रे, त्यान मायना साला रातली मीटिंग मा बट्या बाया बिन माणसे बी सांगेत, त्यान मायना साला ते भुऱ्याला बोलावा रे. मायना साला ते नाचत बी मस्त आणि सांगत बी मस्त साला ते. त्यांना तिथं शिव्या द्यायच्या नाहीये, फक्त भाव आहेत त्यांचे नाही का, आपुलकी जिव्हाळा. हो कसं आहे ना, त्यांना कळत नाही ते काय बोलताय, पण ते त्याचा भाव चांगला आहे. पण प्रेम मा ए महाराज चाल रे, ए महाराज ले रे तारीख ले रे, त्यान मायना साल्या बट्या बाया सांग राहणार ते बुऱ्याल बोलावर, त्यान मायना साला ते नाचच बी मस्त आणि सांगच बी मस्त साला ते. हो भाऊ तारीख देऊ नको, पण इथला कुमचाड नको रे आप्पा. भाषा असते महाराज ती, बरोबर आहे का नाही, बोलतात काही काही लोक. आता म्हणा एक मन मोठा भाऊ ना जिस साला ना पोरगा, तो म्हणे मामाजी काहीतरी व्यवसायाने लाईन पाहिजे म्हणतं, टेन्शन लिहू नको राजू दादा, तुला काय करणे म्हणे, मला हॉटेल टाकणे म्हणतं, ले भाऊ 5-50 हजार रुपये ले आणि कर सुरुवात. ना आता म्हणा पोरगा जवळ ना. आता त्यांनी एक पावरा समाज ना पोरगाला ठेवा, त्या लोके बी तसाच राहतच बरं, त्यासले बी विचार असले असं अपमान करू असं नाही राहत, प्रेममा बोलतास पण तसंच बोलतस त्या बी. आता तो पोऱ्या कामले ठेल होता पावरा समाज ना, मी मन बाचाल फोन करा, कार्यक्रम नाही होता, गरज होतो म्हणता याला पैसा दिले, त्यांना धंदा कसं काय चाल राही ना काय नाही चेक करूत म्हणतं. म्हणा 2-3 मित्र होतात महाराज लोके, त्या बिवनात भेट आले, म्हणतं चला भाऊ जाऊ गो, त्याला फोन करा म्हणता राजू, हां म्हणे मामाजी, म्हणतं मी इरायनो बरं भाऊ, हां म्हणे मामाजी या म्हणे तुम्ही. आता त्यांना तो एक पोरगा भांडाकोंडा आवराले घसाघुसाले पावरा समाजना पोऱ्याला आयला होता, त्याला सांग म्हणे देख आयाटे जे बी शे ते म्हणा मामाजीच मुळे शे, मना मामाजीच ना आदर आता इथलं करायला पाहिजे की त्या कोणता शब्दामा बी दुखावला नाही पाहिजे, आणि बट्ट्या गोष्टी सर्व उपलब्ध कर द्यावं म्हणून मामाजीसले. हा राजू भाऊ टेन्शन नको लिहू म्हणे तू, हां हां. आणि आई टेन्शन आहे ना, सुरतमा चांगला BCom का वयलो ना, त्या टेन्शन कधीच म्हणत नाही, अरे यार भाऊ टेन्शन यार. तसं त्यांनी सांगा म्हणे राजू भाऊ तू काय चिंता करू नको, मी बठा बराबर करलीसू म्हणे. आता मी बसेलो तू, त्याने फ्रीज मध्ये पाणी बाटली काढून मना आतमधीने मला म्हणे ए महाराज आई ले रे पाणी पिले ते मायनस आलं ले रे महाराज. तो मन बाचा म्हणे का रे हो आक्या नीट बोल रे, तशा नाही रे राजा भाऊ, मी त्याला चवना थोडी सांगणार, त्याला ते सांगी राह ना ले रे महाराज पाणी पी. त्याला पक्क माहिती मी चुकीनं बोलली नाही राहनो. अहो मन बाचा सांगे तू नेमन बोलणार आहे आक्या, ए राजा भाऊ अरे मी नेमन बोल राह ना, त्याला काय गाय आधी राह ना का रे, त्याला ते इथलाच सांगणार ना लेणारे भाऊ ए महाराज लेणारे महाराज इथलाच सांगणार मी. म्हणजे काही लोक बोलतात पण त्यांचा बोलण्याचा भाव जरा वेगळा असतो नाही का. हां
हरी विठ्ठल विठ्ठल. जमलेल्या लोकांना बाईनं सांगितलं, या वारकरी बाबांना माझ्या आबरूवर हात टाकायचा प्रयत्न केला. या वारकरी बाबांना माझ्या आबरूवर हात टाकायचा प्रयत्न केला. माझा नवरा मला वाचवायला आला. माझ्या नवऱ्याला सुद्धा जीवे ठार मारलेल्या. गावातील लोक म्हणत होते, अरे वारकरी असल्यावर तुझ्या मनामध्ये असली घाणाटी विचारायचा, परस्त्रीच्या आबरूवर हात टाकला, तुला कळतंय का? तुला वारकरी म्हणून लोक पुसतात रे. पण वारकरीलाही कळत होतं आपली चूक नाहीये. पण काही काही गोष्टी चूक नसताना सुद्धा आपल्याला मान्य करावं लागतं. नाविलाज असतो, पर्याय नसतो. कारण जर का नाही ते तर आहे, भोग तर भोगावाच लागणार आहे. पण काही काही ठिकाणी माणूसनी चूक नसताना त्याला नावीलाच ते सहन करणं पडस. पण एक गोष्ट ध्यानमा ठेवा ना, जवळ बटी गर्दी एक माणूसने मागे बुकस ना, त्या गर्दीमा बुकान पहिले एकदा आपण आपले विचारले, आपण या माणूसले चांगलं वैयक्तस का, जाणतस का? नाही ते बिनकाम ना ते बुकी राहणं म्हणीचे ना आपण बी